नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एआर ऑटो स्पेअर परिवारात. आजचा आपला असा विषय आहे की प्रत्येक ऑटोमोबाईल क्षेत्रात जो नवीन बिझनेस सुरू करतोय त्याच्यासाठी खरोखर खूप उपयोगाचा आहे. तर अशा लोकांनी हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पाहावा. कारण व्हिडिओचा विषय आहे की ऑटोमोबाईल क्षेत्रात जेव्हा आपण बिझनेस सुरू करतो तर पहिल्या 30 दिवसात काय काय करावं. कारण बिझनेसचे पहिले 30 दिवस जो पहिला महिना असतो हा बिझनेसचा पाया असतो. तर तुमचा पाया म्हणजे पहिली 30 दिवस तुमचा एक महिना जर बिझनेसचा व्यवस्थित गेला तर पुढच्या 10 वर्ष तुमच्या बिझनेसला अजिबात धक्का लागत नाही. आणि जो व्यक्ती 10 वर्ष व्यवस्थितरित्या बिझनेस करत असतो ना त्याचा लाईफ टाईम बिझनेसला काही प्रॉब्लेम होत नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या की नवीन व्यवसाय सुरू करताना पहिले 30 दिवस हे खूप महत्त्वाचे असतात. तर आपल्याला पहिल्या 30 दिवसात काय काय करायचं असतं, काय करायला पाहिजे ते आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपलं दुकान एकदम प्रोफेशनल दिसायला पाहिजे. आता प्रोफेशनल दिसायला पाहिजे म्हणजे एकदम हायफाय करायला पाहिजे असं होत नाही. एकदम नीट नेटकं पाहिजे. जे काही तुमच्याकडे आहे ना ते एकदम नीट नेटकं पाहिजे. व्यवस्थित रॅक लावलेल्या पाहिजेत. रॅकवरती जे आपले स्पेअर पार्ट ठेवलेले असतात त्यांची मांडणी एकदम व्यवस्थित करायला हवी. त्याच्यावरती लेबल चांगल्या प्रकारे दिसले पाहिजेत. उदाहरणार्थ ब्रेक शू, ब्रेक केबल, ब्रेक पॅड, एअर फिल्टर, त्याच्यावर प्रत्येकाने मार्करने नाव लिहिलेलं पाहिजे. आता मार्करने नाव लिहायचं म्हणजे तुमच्याकडे बॉक्स पाहिजे. बॉक्समध्ये ते मटेरियल ठेवायचं आणि त्या बॉक्सवरती तुम्ही ते नाव चिटकून ठेवायचं. जो तुम्हाला एक शेजारी माझ्या इथे व्हिडिओ दिसतोय त्या व्हिडिओमध्ये जसं दाखवलेले आहेत बघा, कसे बॉक्स लावून कशा सुंदररित्या आपण ते स्पेअर पार्ट त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. कारण जेव्हा ग्राहक आपल्या दुकानात येतो ना तो पहिल्या 3 सेकंदात त्याने आपल्याला ऑब्झर्वेशन केलेलं असतं की ह्या दुकानात मला परत यायला पाहिजे की नाही. त्याच्यामुळे तुमचं पहिलं इम्प्रेशनच जर समजा खराब पडलं, सामान सगळं अस्तव्यस्त, स्पेअर पार्ट मागितलं तर कुठल्या तरी कोपऱ्यातनं ओढून काढून द्यायचा, हे जर असं त्याला लक्षणे दिसली ना तर तो ग्राहक तुमच्याकडे परत येणारच नाही. त्याच्यामुळे तुमचं दुकान एकदम नीट नेटकं पाहिजे. जे आपलं दुकानाचा नेम बोर्ड असतो तो व्यवस्थित पाहिजे. त्याच्यावर सुंदर असा उल्लेख केला पाहिजे की स्पेअर पार्ट आपल्याकडे काय काय आहेत. काय काय आहेत म्हणजे हिरो होंडा, बजाज, टीव्हीएस या कोणकोणत्या कंपनीचे आपण स्पेअर पार्ट ठेवतो ना ह्याचं सुटसुटीत उल्लेख असला पाहिजे. जेणेकरून लांबूनच लोकांना समजतं की इथं मला हिरोचे पार्ट मिळतात, इथं होंडाचे मिळतात, इथं बजाजचे मिळतात, यामाचे मिळतात, टीव्हीएसचे मिळतात. हे जर आपल्या बोर्डवरती दिसलं तर लांबूनच कस्टमर तुमच्याकडे ते वाचून आलेला असतो. तुमच्या समोर जे काउंटर असतं ते काउंटर एकदम व्यवस्थित पाहिजे. आता काउंटर व्यवस्थित पाहिजे, महागडं घेण्याची गरज नसते. बाजारात खूप स्वस्त सारे काउंटर मिळत असतात. त्या काउंटरवरती पण रनिंग आयटम, ॲक्सेसरीज ह्या अशा आपण व्यवस्थित एक 7-8 आयटम तरी लावलेले पाहिजेत. जेणेकरून कस्टमरचं लक्ष लगेच तिकडे जातं. दुकान आपलं एकदम स्वच्छ, ओपन आणि उजेड दिसला पाहिजे दुकानामध्ये. दुकानामध्ये कधीच अंधार करून बसू नका. ज्या दुकानात अंधार असतो ना तिथे कधीच तुमची लक्ष्मी येणार नाही. त्यामुळे दुकानात तुमच्या प्रकाश पाहिजेच आहे, उजेड पाहिजेच आहे. तेव्हा पुढे प्रसन्न वाटते, निगेटिव्ह ऊर्जा सगळी निघून जाते. त्याच्यामुळे लक्षात घ्या कधीही तुमच्या दुकानामध्ये अंधार असता कामा नये. आणि दुसरी गोष्ट की पहिल्या 30 दिवसामध्ये फास्ट मुव्हिंग आयटम आपल्याकडे पहिले सगळे भरलेले असले पाहिजेत. फास्ट मुव्हिंगसाठी आपल्याकडे आलेला कस्टमर हा रिटर्न जाताच कामा नये. भले ते आपण ठेवलेल्या बोर्डवर जेवढे नाव लिहिलेत कंपन्यांचे त्या कंपन्यांचे सगळे फास्ट मुव्हिंग आयटम हे आपल्या स्पेअर पार्टच्या स्टॉकमध्ये असलेच पाहिजेत. हे एक लक्षात घ्या. बाकी तुम्ही स्पेअर पार्ट सुरुवातीला नाही ठेवलं तरी चालतंय. कारण बिझनेस हा पहिल्या फास्ट मुव्हिंग आयटमवरच सुरू करायचा असतो. उदाहरणार्थ इंजिन ऑइल, केबल सगळ्या प्रकारच्या, ब्रेक शू, ब्रेक पॅड, एअर फिल्टर, स्पार्क प्लग, बेरिंग हे जे फास्ट मुव्हिंग आयटम आहेत ना हे तुम्हाला ठेवणं गरजेचंच असतं. ह्याच्यासाठी तुमच्याकडे गिरायकाला तो रिटर्न गेला की तो गिरायक तुमच्याकडे परत येणार नाही. ह्या पहिल्या 30 दिवसात हे तुम्ही लक्ष देऊन केलं पाहिजे की हे आयटम माझ्याकडे असलेच पाहिजेत. कारण या छोट्या छोट्या आयटमवर नाही ना तुमचा दिवसाचा कॅश फ्लो वाढत असतो, तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होत असतो, तुमचा कॉन्फिडन्स वाढत असतो. ह्याच्यावरूनच लक्षात घ्यायचं की आपल्याकडे जेव्हा छोटे छोटे आयटम आपण भरून पैसे कमवत असतो ना तेव्हा आपण नंतर हळूहळू मोठे महागडे पाठ ठेवायला सुरुवात करायची असते. तुम्ही सुरुवातीला जर महागडे पाठ भरलात तर तुमचा पैसा ब्लॉक होण्याची दाट शक्यता असते. सुरुवातीला महागडे आयटमकडे तुम्ही जाऊच नका. गिराईक समजा आलंच तर त्याला तुम्ही एक सांगा की तुमचा फोन नंबर द्या, तुम्हाला 1-2 दिवसात मी स्पेअर पार्ट अवेलेबल करून देतो. त्याला अवेलेबल करून द्या, आजूबाजूकडनं परचेस करून त्याला द्या. भले तुम्हाला 1 रुपया त्याच्यामध्ये प्रॉफिट नको, सर्व्हिस देण्यासाठी ही कामं करायची असतात. पण त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही पैसे अडकवून ठेवू नका. कारण आपल्याकडे फास्ट मुव्हिंगच्या भरोश्यावरच आपल्याकडे पैसा रोलिंगमध्ये फिरत असतो, आपल्याकडे ग्राहक फिरत असतो. हे एक लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट आणखी महत्त्वाचा की पहिला महिना हा संपर्क वाढवण्यासाठी उपयोग करा. लोकांशी संपर्क वाढवा. तुमच्या आजूबाजूला जेवढे गॅरेज असतील त्या मालकांशी रोज 2-3 गॅरेज मालकांशी तुम्ही जाऊन बोला, त्यांना भेटा, ते कोणत्या प्रकारचे स्पेअर पार्ट ठेवतात,
त्यांना डायरेक्ट डिलिव्हरी दुकानामध्ये त्यांच्या देण्याची व्यवस्था करा. आपल्याकडनं एक माणूस पाठवा, त्यांना सांगा तुम्ही फक्त कॉल करा, माझा माणूस तुम्हाला स्पेअर पार्ट जागेवरती आणून देईन. त्यांना आपला डिस्काउंट सांगा, त्यांचा डिस्काउंट ऐकून घ्या की त्यांना किती मिळत होतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सुरुवातीला पहिल्या महिन्यापर्यंत करायच्याच असतात. रोज 2 ते 3 गॅरेज मालकांशी भेटा. ही सायकल तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा. जोपर्यंत तुमचे ते रेग्युलर कस्टमर होत नाहीत तोपर्यंत हे तुम्हाला चालू ठेवायचंच असतं. कारण जेव्हा तुमच्याकडे गॅरेजवाले कंटिन्यू यायला सुरुवात होतात ना, तेव्हा तुमचा धंदा कधीच बंद पडत नाही. कारण गॅरेजवाला हाच आपला पहिला कस्टमर असतो. त्याला खुश ठेवणं हे आपलं काम असतं. सोशल मीडिया असतं, मार्केटिंग करा. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप. सुरुवातीच्या काळात मार्केटिंग खूप गरजेचं असतं. आपल्या दुकानासमोरून जाणारा प्रत्येक माणूस असतो, हाक मारा, त्यांच्याशी बोला, त्यांना आपल्या दुकानाबद्दल सांगा, त्यांच्याकडे कोणती टू व्हीलर आहे ती विचारून घ्या. भले चालत जाणारा माणूस असू दे, त्याच्या घरात कोणाची ना कोणाची टू व्हीलर ही असतेच असते. आजच्या डेटला प्रत्येक घरात 2 टू व्हीलर हे आहेतच आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, चालत जाते म्हणून त्याला हाक मारू नका, असं करू नका. नवीन असताना तुम्ही प्रत्येक माणसाशी बोलण्याचा प्रयत्न करा. तेव्हा कुठे तुमची लोकांमध्ये ओळख निर्माण होते. त्या लोकांना वाटतं की दुकान मला काय चांगला आहे, हाक मारून बोलतोय आपल्याशी. पण ही एक धंद्याची एक जबरदस्त टेक्निक आहे की तुम्ही आत्मसात केलीच पाहिजे. पहिला महिना म्हणजे नुसता नाव कमवण्याचा महिना असतो, लक्षात घ्या. तुमचं एकदा नाव झालं की ग्राहक तुमच्याकडे येणारच आहेत. नाव होणं तुमचं महत्वाचं असतं पहिलं. म्हणून येणार जाणाऱ्यांना तुम्ही निदान नमस्कार तरी करत जावा. अशाने काय होतं माहिती आहे काय, लोक तुमचा चेहरा ओळखायला लागतात. आणि एकदा चेहरापट्टीची ओळख झाली ना की लोक तुमच्या दुकानाच्या नावाने तुम्हाला ओळखायला सुरुवात करतात. जेव्हा पार्ट घ्यायला ग्राहक तुमच्याकडे येतो, त्याला ओरिजिनल, डुप्लिकेट ह्या पार्टमधला फरक समजावून सांगा. आपल्याकडनं जो पार्ट घेतोय त्याची गॅरंटी वॉरंटी जी असते ती त्याला समजावून सांगा. त्याच्यावरून तो तुमच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात करतो की इथे हा मालक स्वतः आपल्याला सांगतो की हा पार्ट घ्या, हा पार्ट घेऊ नका, हा एवढ्या एवढ्या कालावधीपर्यंत चालू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी त्याला तुम्ही समजावून जेव्हा सांगाल ना, तेव्हा तुमच्याकडे तो जास्त विश्वासाने येतो. आणि ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही लोकांशी बोलता ना की ह्या पार्टला एवढा एवढा डिस्काउंट आहे, हा पार्ट एवढा चालतो, याची मार्केटमध्ये एवढी विक्री आहे, पण तुमच्या गाडीला हा परफेक्ट बसेल, हा 4 गाड्यांना सेम पार्ट लागतो. जेव्हा ह्या गोष्टी तुम्ही सांगाल ना, तेव्हा समोरच्या ग्राहकाला वाटतं की हा खूप नॉलेजवाला माणूस आहे. त्याला तुमच्या नॉलेजबद्दल आत्मविश्वास येतो की ह्याच्याकडनं पार्ट घेतलेला हा चुकीचा पार्ट आपल्याला मिळणार नाही. जेव्हा तुम्ही कन्फ्यूज दिसता ना, तेव्हा त्यालाच समजतं की ह्या दुकानदारालाच समजत नाही की कोणता पार्ट द्यायचा. अशा कन्फ्यूज माणसाकडनं कोणी परचेस करायचा विचार करणार नाही. तुम्ही स्वतः सुद्धा दुसऱ्या दुकानात असा विचार करू शकत नाही की मला ह्याच्याकडनं घ्यायला पाहिजे का. म्हणून आपल्यात आत्मविश्वास वाढवा, कॉन्फिडन्समध्येच बोला. जे बोलाल ते कॉन्फिडन्सने बोलायचं. आता 6वी गोष्ट म्हणजे आपल्या दुकानाचं टायमिंग. उघडायचं टायमिंग, बंद करायचं टायमिंग नसावं. एक ठराविक टायमिंग असतं जे मार्केटमध्ये सगळे दुकानं बंद होतात. पण त्याच्यानंतर सुद्धा आपल्याकडे काम असेल तर तुम्ही नक्की दुकान तुमचं चालू ठेवा. पण सकाळी उघडायचं टायमिंग हे आपलं फिक्स पाहिजे. 8ला म्हणजे 8ला, 7ला म्हणजे 7ला, 9ला म्हणजे 9ला. हे जेव्हा तुम्ही पहिल्या 30 दिवसात कंटिन्यू कराल ना, ते पुढे लाईफ टाईम तुमचं कंटिन्यू राहायला पाहिजे. नाही तर आज 7ला उघडतोय, उद्या 8ला उघडतोय, परवा 10 वाजता उघडतोय, परवा हाफ डे उघडला. जेव्हा तुम्ही हे कराल ना पहिल्या 30 दिवसात, तर ग्राहक तुमच्यावर विश्वास ठेवणारच नाही. त्यांना वाटतं की हे दुकान कधी उघडं असतं, कधी बंद होतं. त्याच्यामुळे तुमच्या भरोश्यावर तुमच्याकडे कोणच येणार नाही. पहिल्या 30 दिवसात तुमचं टायमिंग हे तुम्ही टाइम टेबल लावून स्वतःला घेतलंच पाहिजे की मला 8 वाजता म्हणजे 8 वाजता दुकानाचं शटर उघडायचंच आहे. हे गोष्ट आहे ना, तुम्ही एकदम तुमच्या मनात बिंबवून ठेवा. जेवढं सकाळी लवकर उघडाल ना, तेवढं तुमच्यासाठी चांगलं असतं. कारण कसं असतं, सकाळी खूप सारी कमी दुकानं उघडलेली असतात आणि लोकांना कामावर जाण्याची घाई असते. अशातच कोणची गाडी ब्रेकडाऊन झाली, कोणाला स्पेअर पार्ट लागले अचानक, तर ते तुमच्याकडे येऊ शकतात. त्यांना समजते की बाबा हे दुकान लवकर उघडतं. असे गिराईक तुम्हाला शोधत येतात. आणि एकदा की तुमच्याकडे ते यायला सुरुवात झाली ना, तर नेक्स्ट डेला ते आणखीन कोणताही टायमिंग असो, सकाळचंच असं काय नाही, कुठल्याही टायमिंगला ते पहिले तुमच्याकडेच येणार किंवा तुम्हालाच पहिला फोन करणार. 7वी गोष्टी म्हणजे जेव्हा आपल्याकडे ग्राहक येतो ना, तेव्हा जो काय आपल्याशी बोलतोय हे पहिलं पूर्णपणे ऐका. त्याला बोलण्याची पूर्णपणे संधी द्या. त्याला मध्येच टोकू नका. भले तो चुकीचं काय मागत असेल, पण त्याला सुरुवातीला टोकू नका. हा जो नियम आहे ना, हा पहिल्या 30 दिवसाला सगळ्यात सिरियस नियम आहे. 90% दुकानदार समोरच्या येणाऱ्या व्यक्तीला अर्ध्यावरच टोकतात, त्याचं पूर्ण वाक्य ऐकूनच घेत नाहीत. त्यामुळे तुम्ही ही चुकी करू नका. जेव्हा त्या ग्राहकाला वाटतं ना की हा मालक जो दुकानदार आहे हा माझं पूर्ण वाक्य ऐकतोय, त्याच्यानंतर रिप्लाय देतोय, तेव्हा तो तुमच्याकडे पूर्णपणे विश्वासाने बोलतो. मग त्याला त्याची चुकी काय असेल ते तुम्ही समजावून सांगा. हे जेव्हा तुम्ही करता ना, तेव्हा त्याचा विश्वास वाढतो. हा कस्टमर तुमच्याकडे लाईफ टाईम राहतो. आता 8वी गोष्ट, पहिल्या 30 दिवसात आहे ना, भावतोलावर कधी कोणाचं बोलू नका की तो बाजूचा दुकानदार एवढा टक्के डिस्काउंट देतो, मी तुम्हाला एवढं देतो. ह्याच्यावरून काय होतं माहिती आहे काय, तुमचा दर्जा कमी होतो सुरुवातीलाच.
सुरुवातीच्या पहिल्या 30 दिवसात तुम्ही अजिबात भावतोलाच्या मागे लागू नका. जो आपला रेट आहे, जो आपल्याला परवडतोय, त्यातल्या त्यात कमीत कमी जो रेट तुम्हाला देता येईल त्या रेटमध्ये तुमचं सेलिंग प्राइस ठेवा. दुसरा काय विकतोय याच्याकडे सुरुवातीला लक्ष देऊ नका. एखाद्या तुम्हाला कस्टमर बोलेल किंवा बाजूच्या दुकानात हा पार्ट मला स्वस्त मिळतोय, तर त्याला समजावून सांगा, सर हा माझा पार्टला वॉरंटी आहे, हा पार्ट जेन्युइन आहे, मी छातीटोक तुम्हाला याची वॉरंटी देऊ शकतो. तुम्ही वापरल्यानंतर गाडीचा पार्ट जरी बिघडला तरी मी तुम्हाला रिप्लेस देऊ शकतो. ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही सांगाल ना, तेव्हा त्या समोरच्या ग्राहकाला समजतं की आपण बाजूच्या शॉपमधनं घेतला पार्ट आणि ह्या शॉपमधल्या पार्टमध्ये काय फरक आहे. तो जे तुमचे 10-15 रुपये एक्स्ट्रा असतील तो बिंदास तुम्हाला देऊन जाईल. पण तुम्ही तो कमी देतोय म्हणून तुम्ही पण कमी करायचा प्रयत्न कराल ना, तर तुम्ही गोत्यात येता. 9वी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण स्पेअर पार्ट सुरू केलेलं असतं पहिल्या दिवसापासून 30 दिवसापर्यंत जे जे कस्टमरने पार्ट मागितलेत ते आपल्याकडे नाही आहेत, ते अवेलेबल करण्यावर जास्त लक्ष द्या. आपल्यासमोर एक ऑर्डर बुक ठेवा, प्रत्येक पार्टची नोंद ठेवा की हा पार्ट माझ्याकडे नाही आहे, पुढच्या ऑर्डरमध्ये हा पार्ट माझ्याकडे असलाच पाहिजे. त्या पार्टसाठी परत ग्राहक रिटर्न जाता कामा नये. आता 10वी आणि मेन गोष्ट, पहिल्या 30 दिवसात आपण जे काय काय विकतोय त्याच्यात कोणत्या प्रकारचे 3 असे आयटम आहेत जे जास्त प्रमाणात लागत आहेत, कोणत्या बाईकचे स्पेअर पार्ट जास्त लागत आहेत, कोणता पार्ट मिळायला वेळ लागतोय. ह्या 3 गोष्टी आहेत ना, तुम्हाला पुढचा स्टॉक ठेवायला खूप मदत करतात. एक म्हणजे कोणते फास्ट मुव्हिंग आयटम आहेत ते आपल्याला समजतं. दुसरा, कोणकोणत्या मॉडेलचे जास्त पार्ट आपल्याकडे मागितले जात आहेत. तिसरं, कोणता पार्ट मार्केटमध्ये मिळत नाही टायमात. ह्या गोष्टी तुम्ही तुमच्याकडे नोंद करून ठेवा आणि हे प्रत्येक महिन्यात करायचंय, पहिल्या 30 दिवसातच नाही. असे खूप सारे आयटम असतात, तुम्हाला प्रत्येक महिन्यात या 3 गोष्टी करत करत पुढे जायचंय. आणि 11वी गोष्ट, आपल्या दुकानामध्ये इंजिन ऑइल, ब्रेक शू, स्पार्क प्लग, एअर फिल्टर, जे असे रनिंग फास्ट मुव्हिंग आयटम जे लागतात ना, हे कस्टमरला दिसतील अशा ठिकाणी ठेवा. जेव्हा ह्या गोष्टी लोकांना दिसतात ना, कारण ह्यांची नावं लोकांच्या तोंडपाठ असतात, तेव्हा त्यांना समजतं की इथे आपल्याला बहुतेक साऱ्या गोष्टी मिळतील. पण ह्या गोष्टी दिसल्याच नाही तर लोक म्हणतात त्यांच्याकडे ऑइल सुद्धा नाहीये, काय मागायचं पुढे जाऊन. भले ऑइल तुमच्याकडे असेल, तुम्ही दुसऱ्या कुठेतरी ठेवलं असेल, पण ते दिसत नाही ना. म्हणून असे आयटम तुम्ही दिसण्याच्या ठिकाणी लावा. स्पेअर पार्ट लावणे स्टोअरमध्ये ही सुद्धा एक कला आहे, एक लक्षात घ्या. कशा प्रकारे आपण स्पेअर पार्ट लावायचे हे सुद्धा आपण शिकून घेतलं पाहिजे. 12वी गोष्ट, मग तुम्हाला सांगितलं सोशल मीडिया मार्केटिंग करायचे. नुसती मार्केटिंग नाही, एक टार्गेट ठरवा की मला दिवसाला आज 5 पोस्ट करायचे आहेत. त्या पोस्ट कशा बनवायच्या असतात, काय बनवायच्या असतात, तर तुम्ही आमच्या माध्यमातून काम सुरू केलं तर ते सगळं आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये करून देतो. पण एक ठरवायचं की मला दिवसाला 5 पोस्ट इंस्टाग्रामवर करायचे आहेत, 5 पोस्ट मला फेसबुकवरती करायचे आहेत, मग 5 ग्रुप कुठले तरी घ्यायचे जे आपल्या जवळपासचे आहेत त्या ग्रुपवरती करायचे आहेत, आपल्या स्टेटसवरती ठेवायचे. ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून दररोज करायचे न चुकता, त्याला खंड पडता कामा नये. प्रत्येक ठिकाणी तुमचा पोस्ट करताना व्हॉट्सअपचा नंबर, तुमच्या दुकानाचे चांगले चांगले काढलेले फोटो हे व्हायरल करा, जेणेकरून तुमच्या दुकानाच्या नावाने तुम्हाला लोक ओळखायला सुरुवात करतील. 13वी गोष्ट, आलेल्या ग्राहकाशी नम्रपणे बोला. हसताना सौम्य हास्य असं आपल्या चेहऱ्यावर असलं पाहिजे. एकदम जोरजोरात हसू नका, जेणेकरून आपण विचित्र दिसू. ह्या बारीक बारीक पॉईंट असतात, हे आपल्याला लक्षात येत नाहीत, पण हे समोरचा ग्राहक आहे ना आलेला, हा ऑब्झर्व करत असतो तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे त्यांच्याशी वागताना या ज्या गोष्टी आहेत ना, या आपल्याला नगण्य वाटतात, पण याचा खूप मोठा प्रभाव पडत असतो आपल्या बिझनेसवरती. 14वी गोष्ट, पहिला महिना हा अडचणीचा असतो. आपल्याकडे खूप सारे लोक रिटर्न जात असतात, आपल्या मनात नाराजी येते, खूप सारे स्पेअर पार्ट कमी पडतात, काय काय लवकर संपले जातात, आपल्याला स्टॉकचा अंदाज नसतो. पण तुम्ही पॅनिक होऊ नका. हे नवीन बिझनेसमध्ये प्रत्येकाबरोबर घडत असतं, त्यामुळे हे नॉर्मल आहे. इथे तुम्हाला वाटेल की मला काहीतरी प्रॉब्लेम झालाय, मला बिझनेस करता येत नाही, तर असं हे नसतं. ही एक नॉर्मल गोष्ट असते. नवीन बिझनेस करताना सगळ्यांना या फेजला समोर जावंच लागतं, पण ती चूक पुन्हा पुढच्या महिन्यात होणार नाही ह्याची खबरदारी तुम्ही घ्यायला पाहिजे. ती चूक तुम्ही वारंवार तुमच्याकडनं व्हायला लागली तर तुम्ही बिझनेसमध्ये फेल होणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, रोज आपल्यात 1% सुधारणा करायची सुरुवात करा की आज माझ्याकडनं ही चुकी झालेली आहे. चुकी झाल्यानंतर आपल्याला समजत असते की माझ्याकडनं काहीतरी चुकी झालेली आहे. रोज त्याचं चिंतन करा की ही चुकी माझ्याकडनं परत होता कामा नये. मी कस्टमरला असं एक विचित्र वाक्य बोललोय, परत नेक्स्ट टाइम आलेल्या त्या कस्टमरशी व्यवस्थित संवाद साधा. पुढच्या कस्टमरला ते वाक्य परत कधी वापरू नका, कारण आलेला ग्राहक आहे ना, तो 4 लोकांना बाहेर सांगत असतो तुमच्याबद्दल. आणि जी माउथ पब्लिसिटी होते ना, ही सगळ्यात चांगली पब्लिसिटी असते.
त्याच्यामुळे लोकांनी तुमच्याबद्दल चांगलं सांगू दे, कुणी तुमच्याबद्दल वाईट सांगू दे नको, ह्याची एक खबरदारी तुम्ही घ्या. आणि 15वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे आज एक ग्राहक आलाय, उद्या 2 येतील, परवा 4 येतील, रोजच्या रोज आपल्या बिझनेसमध्ये अशीच वाढ होईल, हे डोक्यात आपल्या विचार आणा. आज एकच गिरायक आलाय म्हणून नाराज होऊन बसू नका. पॉझिटिव्ह विचाराने आपल्या धंद्यावरती बसा. असाच हळूहळू आपला बिझनेस वाढत असतो. बिझनेस आपल्याला पहिल्या महिन्यात शिकवत असतो की पैसे नुसते पार्ट्समध्ये नसतात, पैसे हे लोकांच्या मनात असतात. तुम्ही जर लोकांची मनं जिंकलात ना की तुम्ही पैसे कमवलात म्हणून समजायचं. त्याच्यानंतर तुमच्या दुकानामधले इंजिन ऑइल, बॉडी पार्ट, स्पेअर पार्ट जे काय असतील तो कस्टमर घेणार, 4 लोकांना सांगणार. ऑटोमॅटिक सगळं हे होत असतं. सगळ्यात पहिलं त्या कस्टमरचं मन जिंकणं. आणि या ऑटो स्पेअर म्हणून आम्ही तुमच्या जोडीला कधीसुद्धा हजर आहे. तुम्हाला काय अडचण वाटली, तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर जो हा आमचा खाली व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती आम्हाला संपर्क साधा. आम्ही तुम्हाला जे आता सांगितलेले संपूर्ण मार्गदर्शन आहे ना, हे तुम्हाला आणखीन सविस्तर करून तुमचा बिझनेस ग्रो करण्यात मदत करू. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.